फेब्रुवारी मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। 10वीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत। सलग पेपर न ठेवता प्रत्येक पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे। पहिल्या वेळापत्रकात 3 पेपर सलग ठेवल्यामुळे विद्यार्थी पालकांनी विरोध केला होता। 10वीची परीक्षा आता 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार आहे, तर 12वीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान असेल। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, 10वीच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे, काय सांगाल? हेमाली, तारखा ज्या आहेत त्या 10वीच्या 7 मार्चला पूर्वी परीक्षा सुरू करण्याचं जाहीर केलं होतं, ती 1 एप्रिल पर्यंत होती। तो जो कालावधी आहे तो कालावधी बदललेला नाहीये, परंतु पेपरचं जे वेळापत्रक होतं, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या। सलग 3 पेपर एका वेळेला होते, त्यामुळे अभ्यास करायला मिळणार नाही अशा तक्रारी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाकडे केल्या होत्या आणि या तक्रारींची दखल घेऊनच सलग आता पेपर नाहीयेत 10वीचे। प्रत्येक पेपरच्या मध्ये एक सुट्टी देण्यात आलेली आहे आणि इतिहास असेल, भूगोल असेल किंवा इतर जे महत्त्वाचे पेपर असतील त्या आता पेपरांचा अभ्यास करण्यासाठी, परीक्षेचा प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक दिवसाचा मध्ये वेळ मिळणार आहे। सलग पेपर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती की अभ्यास करायचा कसा, आणि त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मंडळाकडे बऱ्याच तक्रारी केल्या होत्या, शिक्षण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या। त्या तक्रारींची दखल अखेर शिक्षण आणि 10वीच्या प्रत्येक पेपरमध्ये एक सुट्टी आता देण्यात आली आहे आणि मंगळवारी 7 मार्च 2017ला ही परीक्षा सुरू होईल आणि बुधवारी 1 एप्रिलला संपेल। आणि या कालावधीमध्ये सुट्टी मिळाल्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्यांना आता अभ्यास करणं सोपं जाणार आहे, तर अभ्यासाला वेळ देता येणार प्रत्येक विषयाच्या। त्याचबरोबर 12वीचं जे वेळापत्रक आहे त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। 12वीची परीक्षा ती 28 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि ती 25 मार्चला संपणार आहे। त्यामुळे हा शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी, परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना 10वीच्या दिलेला मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण विद्यार्थ्यांना चिंता होते की जर हा वेळापत्रक बदललं नाही तर अभ्यास कसा करायचा, परंतु मंडळाने हे वेळापत्रक बदललं आणि प्रत्येक पेपरमध्ये एक सुट्टी दिलेली आहे। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।